श्रोतेहो, आश्चर्य वाटेल की सगळ्यात जास्ती मोठं कोणाचे असते तर कल्याण स्वामीचे. सगळ्यात जास्ती धर्माची स्थापना जबरदस्त कोणी केली असेल, कल्याण स्वामींनी केलेली आहे. मराठवाडा, विदर्भ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तो भाग सगळा तिकडचा छत्तीसगड पर्यंत कल्याण स्वामींचे मठ अजून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. कल्याण स्वामी तिकडे गेलेले आहेत आणि इकडे आता समर्थ गडावर राहत आहेत. उणी कल्याण स्वामीची भासते समर्थांना आणि त्याच वेळेस शिवछत्रपती आपल्या कुटुंबासहित समर्थांच्या भेटीला आलेले आहेत. आता भातखळ म्हटलं जातं, तिथे हत्ती थांबण्याचं, घोडे थांबण्याचं ठिकाण होतं आणि समर्थांच्या कानावर बातमी आलेली आहे की शिवछत्रपती आपल्या कुटुंबासहित तुमच्या भेटीला दर्शनासाठी आलेले आहेत. म्हटल्यानंतर समर्थ शेतघरातून उठलेले आहेत आणि शिवछत्रपतींच्या भेटीसाठी ते समर्थ महाद्वारापर्यंत आलेले आहेत. समर्थ महाद्वार माहिती आहे सर्वांना. पहिलं छत्रपती शिवाजी महाद्वार पहिलं लागतं, पुन्हा समर्थ महाद्वार तिथपर्यंत आलेले आहेत आणि शिवछत्रपतींची वाट पाहत आहे. महाराज खालून आलेले आहेत. समर्थांनी महाराजांची कडकडून मिठी घेतली. महाराजांनी समर्थांचं दर्शन घेतलं. महाराजांचे हात समर्थांनी धरले. हातात हात घेऊन ते आलेले आहेत. शेतघरामध्ये, मठामध्ये आलेले आहेत. 1-2-3 दिवस महाराज तिथे राहत आहेत. चर्चा झालेली आहे. कुटुंब सगळं आलेलं आहे महाराजांच्या सोबत, बरेच जण आणि राहत आहेत आणि निघाले. समर्थांचा निरोप घेतला. सगळ्या राजकारणाच्या चर्चा झालेल्या आहेत. सगळं झालं आणि महाराजांचा निरोप घेऊन महाराज समर्थांचा निरोप घेऊन निघालेले आहेत. तेव्हा समर्थ स्वतः त्यांना सोडण्यासाठी निघालेले. समर्थांची तब्येत ठीक नव्हती, चालता येत नव्हतं, तरीही समर्थ त्यांना सोडण्यासाठी निघालेले आहेत. येत आहेत. आल्या आल्या त्या महाद्वारापर्यंत आलेले आहेत आणि शिवछत्रपतींच्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडे समर्थ पाहत होते. महाराज एक एक पायऱ्या खाली उतरत होते. ते समर्थ पाहत राहिले होते आणि जेव्हा वळण लागलं, महाराज खाली दिसेनासे झाले, तेव्हा समर्थ वळले. तेव्हा समर्थांच्या डोळ्यामध्ये अश्रूंच्या धारा शिष्याने पाहिलेल्या आहेत. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. म्हणजे आतापर्यंत असं कधी झालं नाही. समर्थांनी रडावं तर रामरायांसाठी रडावं, समर्थांनी रडावं तर भवानी मातेसाठी, देवांसाठी रडावं. पण आज शिवछत्रपती नुसता निरोप घेऊन जात आहे तर समर्थ काय रडताय काही कळे ना. समर्थांच्या डोळ्यामध्ये अश्रू धारा का? काही कळे ना. आणि हिंमत कुणाची सोयीना समर्थांना विचारण्याची की का रडताय, डोळ्यामध्ये अश्रू का? तेव्हा अक्का स्वामी बाजूला होत्या. त्यांनी विचारलं, महाराज काय येतील ना, कशाला रडताय? काय कधी असं झालं नाही आजपर्यंत तुम्ही महाराजांना आणण्यासाठी गेलेलो नाही आणि आजपर्यंत असं झालं नाही की तुम्ही महाराजांना सोडण्यासाठी इथपर्यंत आलात. असं कधीच घडलं नाही. आज कसं? आणि रडताय तुम्ही महाराजांनी निरोप घेतल्यानंतर. समर्थ म्हणताय, माझ्या शुभाचा अंतकाळ समीप आलेला आहे. श्रोतेहो, समर्थांना कळलं होतं अवतार कार्य दोघांचंही आता संपलेलं होतं. महाराज त्याच्यासाठीच समर्थांच्या भेटीला आलेले होते. काय चर्चा त्यांची झालेली असेल त्या दोघांनाच माहिती. श्रीमान योगी म्हणतात समर्थ महाराजांना. योगी ही उपाधी योगीराज कल्याण स्वामींना येते आणि त्याच्यानंतर समर्थ योगी ही उपाधी कोणाला देतात? शिवछत्रपतींना देत आहे. आपण फक्त एक राजा आणि लढाऊ राजा, युद्ध कलेमध्ये परिपूर्ण असणारा व्यक्ती, अशा या दृष्टीने काही समाज महाराजांकडे पाहत असतो. पण महाराजांच्या अंगी असणारे अनेक गुण, आध्यात्मिक गोष्टीमध्ये महाराज कधी परिपूर्ण होते हे योगियांच्या खुणा योगीच जाणते. समर्थांनी त्यांना योग दीक्षा दिलेली असावी असा माझा विश्वास आहे.
महाराज तिथून गेले आणि 2 महिन्यानंतर बातमी आली की महाराजांनी देह रायगडावर ठेवला. त्या क्षणापासून समर्थांच्या कानावरती बातमी आलेली आहे. काय दुःख झालं असेल त्याची कल्पना करायची होते. महाराजांनी समर्थांनी अन्न त्या दिवशीपासून वर्ज्य केलं, त्यागलं. एकांतामध्ये राहिले, कोणाच्याही भेटी घ्यायच्या नाही, कोणाशी जास्ती बोलायचं नाही. जास्तीत जास्त एकांतामध्ये राहायचे आणि उठून जंगलामध्ये निघून जायचे. वेगळी स्थिती झाली समर्थांची. महाराज आणि समर्थ काय होते तर 2 बॉडी 1 सोल म्हणतात ना. 2 शरीर होती पण एक आत्मा होता महाराज आणि समर्थ. ते कसे कळते हो आपल्याला? सर्वसामान्यांना कसं कळते? नाही कळणार. दोघही शिवाचे अवतार होते. समर्थ इकडे आता निर्वाणाच्या याला सुरुवात झालेली आहे. त्याआधी समर्थ चाफळला येत आहेत की रामरायांचा शेवटचा दर्शन घेण्यासाठी येत आहेत. ज्या चाफळमध्ये समर्थ 30 ते 30 वर्ष 34 वर्ष समर्थांचं वास्तव्य त्या चाफळमध्ये होतं. समर्थ त्या चाफळमध्ये सगळ्या खोऱ्यामध्ये फिरलेले आहे. तिथे येत आहेत, रामरायांचं दर्शन घेतलं. सगळं समर्थांना ते आठवायला लागलं. कोणत्या कोणत्या घरीमध्ये गेलेलो होतो, कुठे कुठे काय घडलं, सगळं समर्थांना चाफळचं आठवायला लागलं. शिवाजी महाराजांचे अनेक प्रसंग समर्थांना तिथे आठवलेले असणार. आणि आता समर्थ रामरायांची प्रार्थना करताय. रामरायांचा शेवटचा निरोप. चाफळचे राम हे समर्थांचे अत्यंत प्रिय राम होते. धन्य चाफळ सुग्राम, तेथे नांदे माझा राजा राम, असं समर्थांनी वर्णन केलं. अत्यंत जीव होता समर्थांचा चाफळवर. रामरायांचं दर्शन घेताय. रामरायाला सगळं सांगतायत की रामा, तुझ्या कृपेमुळे, तुझ्या इच्छेने मी माझं घर सोडलं, लग्नातून पळालो. पुढे तुझ्या कृपेने, तुझ्या आशीर्वादाने तपश्चर्या घडली. तू करून घेतली माझ्याकडून, मी काही केलं नाही. सगळं तू करून घेतलं. तू साक्षी आहेस, माझ्या प्रत्येक गोष्टीला साक्षी आहेस. रामा, आता निरोप दे. रामा, कृपा बहुता सोड्याने, आम्ही धन्य झालो तुझ्या गुणे. सगळी कृपा तुझ्यामुळे आम्हाला प्राप्त झाली. आम्ही दास आहोत. सगळी प्रार्थना करतायत. सगळं मागचा सगळा प्रसंग समर्थांना रामरायांच्या पुढे आठवतोय. आणि समर्थांनी रामरायांचा तिथून रघुनाथ दासा कल्याण व्हावे, बहुसौख्य व्हावे, आनंद व्हावे अशी प्रार्थना तिथे समर्थांनी केली. पसायदान तिथे रामरायांकडून कल्याण, या राष्ट्राच्या कल्याणासाठी, आपल्या हिंदू धर्माच्या कल्याणासाठी समर्थांनी रामरायांकडे प्रार्थना केली. आणि समर्थ आता चाफळ सोडून आता सज्जनगडावर आलेले आहे. सज्जनगडावर आता समर्थ राहताय. आणि श्रोते हो, समर्थांचा अंत समय आता जवळ आलेला आहे. निर्वाण समय जवळ आलेला आहे. सगळ्या भारतातील सगळ्या शिष्यमंडळींना ह्या गोष्टी कळालेल्या आहेत. कशा कळाल्या असत्या? त्याच्या आधी समर्थांनी मठामध्ये सगळ्या शिष्यांना बसवलं की म्हणले, माझा निर्वाण, माझी समाधी काळ जवळ आलेला आहे. कोणाला कळालं का याची परीक्षा समर्थांनी बघितली. आणि समर्थांनी श्लोक म्हटला, रघुकुल टिळकाचा वेद सन्निधाला, तदुपरी भजनाची पाहिजे सांग केला.
समर्थांचे 2 चरण समर्थांनी श्लोकाचे म्हटले. समोर सगळी मंडळी बसलेली होती. उद्धव स्वामीही पुढे होते, अक्का स्वामी होत्या, त्याच्या आधी वेण्णा स्वामींनी समाधी घेतलेली होती. उद्धव स्वामींकडे समर्थांनी कटाक्ष आपल्या नेत्रांचा टाकला आणि समर्थांना म्हणायचं होतं की माझे पुढचे 2 चरण तू म्हण, मला काय म्हणायचं ते म्हण. उद्धव स्वामींनी ते पुढचे 2 चरण पूर्ण केले. समर्थांनी म्हटले होते, रघुकुल टिळकाचा वेध सन्निधाला, तदुपरी भजनासी पाहिजे सांग केला. उद्धव स्वामी पुढचे 2 चरण म्हणतात, अनुदिन नवमी हे मानसी आठवावी, बहुत लग बगीने कार्य सिद्धी करावी. हे शब्द उद्धव स्वामींच्या मुखातून बाहेर पडले आणि सगळी शिष्यमंडळी रडायला मोठ्याने भाय मोकळून रडायला लागली की सगळ्यांना कळाले की आता समर्थांचा अंतकाळ समीप आलेला आहे. समर्थ राहणार नाही. समर्थांनी समजवलं आणि समर्थांचा त्याच्या आधी 5 दिवस पूजन केलं आणि 5 दिवस पूजन केलं म्हणून अजूनही समर्थांच्या त्या मूर्तींचं, रामरायांच्या मूर्तींचं 5 दिवसच पूजन केलं जातं वर्षातून आणि त्याला उद्वार्चन असं म्हटलं जातं. मंदिरातून बाहेर काढल्या जातात मूर्ती आणि उद्वार्चन केलं जातं. त्या मूर्ती व्यंकोजी राजांकडून आर्णीकर अशा नावाच्या एका कारागिरांनी, त्या अंधळ्या कारागिरांनी बनवलेल्या मूर्ती तिथे समर्थांच्या शेतघरामध्ये ओटा आहे, त्या ओट्यावर ठेवण्यात आल्या आणि आता नवमीचा दिवस उगवतोय श्रोते हो. तुडुंब अशी मठाच्या पुढे गर्दी जमलेली आहे. भारतातील सगळ्या मठातून शिष्य मंडळी तिथे आलेली आहे. आज समर्थ देह ठेवणार आहे. समर्थांची प्रकृती बिघडलेली होती. समर्थांच्या शेतघराच्या बाहेर सगळी महत्वाची शिष्य मंडळी उभे होती. समर्थांनी खून केले की मला पलंगावर बसलेले समर्थ म्हटले मला खाली बसवा. काही शिष्यांनी त्यांना बसवण्याचा प्रयत्न केला पण समर्थ काही हालेनात कोणालाही. समर्थांनी हात केला, म्हटले मी स्वतः बसतो. आणि समर्थ खाली येऊन ज्या ठिकाणी आता फरशी आपल्याला तिथे पाहायला मिळते तिथे समर्थ बसलेले आहेत. आगळी कुंड पुढे समर्थांची आहे आणि पुढे रामराय आहे, ओटा रामरायांचा बसलेले आहे. आणि समर्थांनी योग मुद्रा धारण केलेली आहे. 3 वेळेस ओमचा जप केला, श्रीराम जय राम जय जय रामचा जप केला. आता समर्थ देह सोडणार इतक्यामध्ये अक्का स्वामी मोठ्याने रडायला लागल्या. समर्थांनी थांबवलं आणि म्हणले अक्का काय म्हणले, काय शिकलं म्हणले तुम्ही आतापर्यंत माझ्या सानिध्यामध्ये राहून. देह म्हणले नाशवंत आहे, जावंच लागतं प्रत्येकाला, त्यामुळे रडू नका. सगळ्यांनी सावरलं आणि समर्थांनी 3 वेळेस श्रीराम जय राम जय जय रामचा जय जयकार केला आणि सगळा सज्जन करता तो परिसर दुमदुमून गेला सगळा. आणि समर्थांची प्राणज्योत रामरायामध्ये पुढे विलीन झालेली आहे. समर्थांनी देह ठेवला. सगळीकडे दुःख झालेलं आहे. सगळीकडे जे शेजगर आहे मठाच्या बाजूला एक मोठा खड्डा होता. ज्या ठिकाणी राम मंदिर आहे त्या ठिकाणी खड्डा होता. प्रत्येक वेळेस महाराज शिवछत्रपती महाराज आल्यानंतर समर्थांना म्हणायचे की महाराज हा खड्डा मी बुजवून असा लेवल करून देऊ का त्याचा. समर्थ म्हणायचे शिवबा नको, मला पुढे कामाला येणार आहे. आणि त्याच ठिकाणी त्यावेळी छत्रपती हे संभाजी महाराज रायगडावर होते. रामचंद्रवंत अमात्य यांच्याकडे ती वार्ता समर्थ गेलेली कळवण्यात आली
आणि रामचंद्रपंत अमात्य आणि छत्रपती संभाजी महाराज स्वतः जातीनिशी सज्जनगडावर आलेले आहेत. समर्थांचं दर्शन घेतलं आणि उद्धव स्वामींच्या हातून समर्थांच्या देहाला अग्निसंस्कार छत्रपती संभाजी महाराजांच्या उपस्थितीमध्ये सज्जनगडावर करण्यात आलेला आहे. तिसऱ्या दिवशी जेव्हा अस्थि गोळ्या करण्यासाठी तिथे शिष्यमंडळी गेली असताना तिथे स्वयंभू समाधी समर्थांची पाहायला मिळाली. सगळ्यांना आनंद वाटला. समर्थ ती वार्ता रायगडावर परत कळवण्यात आली. स्वतः छत्रपती संभाजी महाराज सज्जनगडावर आलेले आहेत आणि संभाजी महाराजांनी रामचंद्रपंत अमात्यांना आज्ञा केली की म्हणजे इथं मंदिर, स्वामींचे मंदिर बांधा. खाली समर्थांचं समाधी मंदिर आणि वरच्या बाजूला राम मंदिर, ज्या राममूर्ती तंजावरून आणलेल्या होत्या त्या राममूर्तीची स्थापना वर करा अशी छत्रपती संभाजी महाराजांनी आज्ञा केली. स्वतः संभाजी महाराजांनी समर्थांचं समाधी मंदिर बांधलेलं आहे. इकडे कल्याण स्वामी त्याच वेळेस शरयू श्रमहरणी नदीच्या काठी त्या डोमगावला परंड्याला कल्याण स्वामी वास्तव्याला होते. रोज समर्थांचा दासबोध वाचावा, समर्थांची फोटो समोर ठेवावा आणि सगळी पूजा अर्चा करावी, अर्चन भक्ती करावी. आणि ज्यावेळेस संध्येला बसायचे, मानस पूजेला बसायचे तेव्हा समर्थांचं दर्शन ते घ्यायचे. पण आज त्या श्रमहरणी नदीच्या काठी कल्याण स्वामी बसलेले आहेत. पण त्यांना आज ध्यान लावतायत सद्गुरूंचं, पण आज काही सगुण रूपातलं दर्शनच होत नव्हतं. काही केल्या, एक वेळेस ध्यान मोडलं, 2 वेळेस मोडलं, 3 वेळेस मोडलं, तरी समर्थांचं दर्शनच होत नाही. असं कसं झालं? पण समर्थांनी कल्याण स्वामींना जाण्याच्या आधी सांगितलं होतं की कल्याणा, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत तू वापस यायचं नाही. कल्याण स्वामींना शंका आली. म्हणले काय झालं असेल? आज माझा समर्थ का दर्शन देत नाहीये? मन घट्ट केलं, व्याकुळ झाले. म्हणले बराच काळ गेला, म्हणले माझ्या सद्गुरू माऊलीचं दर्शन घेतलेलं नाहीये. बराच काळ गेला, आता दर्शनाला गेलं पाहिजे. पण समर्थांना वचन दिलं होतं की मी येणार नाही. समर्थांनी आज्ञा केलेली होती की मी सांगितल्याशिवाय यायचं नाही कल्याणा. आणि ती आज्ञा पालन करण्यासाठी कल्याण स्वामी होते. सद्गुरूंची आज्ञा पालन करणारे होते. पण मन घट्ट केलं. म्हणले मला आता राहत नाहीये, समर्थांचं दर्शन घ्यावंसं वाटतंय. समर्थ मला काय शिक्षा देतील ती देतील, पण आज मी समर्थांच्या दर्शनाला निघणार आहे असे निघालेले. दरमजल करत कल्याण स्वामी परंडा डोंगावरून निघालेले आहेत आणि सातारा ओलांडला, उरुणी नदी ओलांडली आणि गडाच्या पायथ्यात चढताय. काही वेगळंच वातावरण कल्याण स्वामींना जाणवतंय. अत्यंत उदासीन वातावरण तिकडे त्या परिसरामध्ये जाणवायला लागलं. कल्याण स्वामी सज्जनगडावर छत्रपती शिवाजी महाद्वार ओलांडले, समर्थ महाद्वार ओलांडले आणि पुढे येत आले. शेतघराच्या परिसरामध्ये समर्थ कल्याण स्वामी आलेले आहेत. पाहतायत सगळीकडे शांतता पसरलेली आहे. शेतघरामध्ये ज्या पलंगावर समर्थ बसायचे तिथे धावत पळत गेलेले आहेत आणि पाहताय ते तिथे समर्थ नाहीये, नुसता पलंग आहे. कोणीही नव्हतं. दर्शन घेतलं, कुठे गेले माझे समर्थ? आणि परत सज्जनगडावरचे सगळीकडे धाब्याचा मूर्ती, अंगाई देवी मंदिर, जी मूर्ती अंगापूरच्या डोहामध्ये सापडलेली होती ती 1676 साली समर्थांनी सज्जनगडावर स्थापना केली आणि अंगाई देवी असं त्या मंदिर मातेचं नाव ठेवलं मंदिराचं. ते अंगाई मंदिराकडे गेले. सगळीकडे पाहतायत, गडावर फिरून पाहतायत, समर्थ कुठे दृष्टीला पडत नाहीये. तेव्हा परत शेतघराकडे आलेले आहेत, मठाकडे आलेले आहेत आणि तिथे काही शिष्यमंडळी बसलेली होती. बाजूला एक मंदिर दिसत होतं, पण ते मंदिर कल्याण स्वामींना वाटलं ते राम मंदिर मागे समर्थांनी मूर्ती बनवायला सांगितलेल्या होत्या, त्या मूर्ती आणल्या राम मंदिर असेल असा एक अंदाज त्यांनी हे केला. कसली कल्पनाच नव्हती काही. पण जेव्हा
तिथे मठाच्या जवळ आल्यानंतर काही शिष्यमंडळींना विचारल्यानंतर शिष्यमंडळी विचारलं की म्हणजे माझे सद्गुरू माऊली कुठे आहे? शिष्याने सांगितलं म्हणजे महाराज समर्थांनी देह ठेवला. काय वाटलं असेल कल्पना करा नुसती. सगळी जमीन कल्याण स्वामींच्या पायाखाली सरकली असेल. कसलं दुःख झालं असेल कल्याण स्वामींना. समर्थ नाहीये, समर्थांनी देह ठेवलाय म्हटल्यानंतर आणि विचारणं म्हणले कसं काय, तर म्हणले त्या शिष्याने सांगितलं म्हणले समर्थांची समाधी बाजूला आहे. कल्याण स्वामी तिथून धावत निघालेले. एखाद गाईचं वासरू गाईला बघितल्यानंतर जसं धावत पळतं तसं कल्याण स्वामी धावत निघालेले आहे आणि कल्याण स्वामी त्या समाधीच्या जवळ आलेले आहे. समाधी बघितली खाली आणि पळत जाऊन समर्थांच्या त्या समाधीला कडकडून अशी मिठी मारली आणि हंबरडा पडला. सद्गुरू माऊली काय केलं हे? काय चुकलं माझं? कोणती सेवा माझ्याकडून राहिली तुमची? मला न सांगता तुम्ही असं का केलं? माझ्याकडून कोणती सेवा राहिली का तुमची? अवाज्ञा माझ्याकडून घडली का कोणती? काय चुकलं माझं? मोठ्याने रडतायत, डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत आहेत कल्याण स्वामींच्या. आणि कल्याण स्वामींनी निश्चय केला की म्हणजे समर्था, जोपर्यंत तुम्ही मला दर्शन देणार नाही, माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही देणार नाही, तोपर्यंत मी नाही तर देहाचा त्याग करेन म्हणून सांगितलं कल्याण स्वामींनी. आणि त्या समाधीच्या पुढे धोत्यावर कल्याण स्वामींनी आपलं डोकं आपटायला सुरुवात केली. श्रोते हो, डोकं आपटतायत आणि समर्थांचा धावा करतायत. समर्थ नाहीये अजून सुद्धा सगळ्या भक्तांच्या हाकेला धावून येणार. डोकं आपटल्यानंतर धावा तो कल्याण स्वामींचा कल्याण समर्थांच्या हृदयापर्यंत पोहोचलेला आहे. श्रोते हो, आश्चर्य करताल तुम्ही सगळे की समर्थांची समाधी मधून दुबकलेली अशी चिरे अशी. त्या चिरीमधून समर्थांचं तेज बाहेर आलं आणि समर्थ तिथे प्रगट झालेले आहे. आणि म्हणले कल्याण, म्हणले अरे आहे ना मी, म्हणले बाळा, म्हणले माऊली मला पाठवलं म्हणले एक तर तुम्ही तिकडे आणि माझ्या परस्पर तुम्ही इकडे देह ठेवला, म्हणले आज कसं का केलं? म्हणले कल्याण, अरे मी आहे, तू कधीही मला हाक ते, मी तुझ्या हाकेला धावून येईन बाळा, म्हणले. आणि बाळा म्हणले आता सगळी जबाबदारी तुला सांभाळायची, म्हणले संप्रदायाची जबाबदारी तुझ्याकडे आहे, म्हणले तूच असा धीर सोडला तर कसं चालेल, म्हणले पुढे सगळ्या गोष्टी कशा व्हायच्या. आणि समर्थांनी त्या ठिकाणी शेवटचा संदेश दिलेला आहे. तो संदेश खूप महत्वाचा आहे. माझी कायानी वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगज्जीवनी, निरंतर श्रीराम. आत्मा रामदास बोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असतान करावा खेद भक्तजनी श्रीराम. नका करू खटपट पहा माझा ग्रंथ नीट, तेने सायुज्याची वाट कवसेल की श्रीराम. समर्थांनी शेवटचा संदेश दिला.
आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध असता न करावा खेद भक्तजनी. तुम्हाला जेव्हा कधी प्रश्न पडते, तुम्हाला माझं दर्शन घ्यावंसं वाटेल, साधनेमध्ये तुम्हाला कधी प्रश्न पडते, मी नाहीये आता, पण मला बघायचं असेल आणि तुमच्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळावे असे वाटत असेल, दासबोधाला विचारा, आत्मारामाला विचारा, मनाच्या श्लोकांना विचारा की त्यातून मी तुमचे उत्तर देईन असं समर्थांचं आश्वासन आहे. श्रोते हो, अजूनही तुम्हाला एखादा प्रश्न खरं श्रद्धेने समर्थांवर श्रद्धा असेल तर प्रार्थना करायची आणि दासबोधाचा कोणतंही पान प्रश्न पडलेला उघडायचं. तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर त्या पानावर निश्चित सापडते अशी माझी स्वतःची अनुभूती आहे. श्रद्धा असावी लागते. असं मोठं कार्य समर्थांनी आपल्या जीवनामध्ये केलेलं आहे. पंचाहत्तर वर्षाचं आयुष्य समर्थ देव देश धर्मासाठी आणि सगळ्या बाजूनी दासबोध हा ग्रंथ समर्थांनी 7,751 ओव्यांचा लिहिला, आत्माराम लिहिला आणि त्याच्यातून समर्थांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या की आपल्या जीवनातली परिपूर्णता कशाने येईल, की ग्रंथराज दासबोधाने येईल. दासबोधामध्ये काय नाहीये, जो ज्या पद्धतीने त्याच्याकडे प्रार्थना करून जाईल, जो ज्याला जे पाहिजे ते सगळं दासबोधामध्ये मिळतं. श्रोते हो, जो राजकारणी असेल तर त्याला राजकारण त्यातून मिळेल, जो समाजकारण ज्याला करायचं असेल तर त्या समाजकारण त्यातून मिळेल, ज्याला अध्यात्म करायचं असेल तर त्याला अध्यात्माचं भरपूर ज्ञान मिळेल, ज्याला मुक्ती पाहिजे असेल तर त्याला मुक्तीचं ज्ञान मिळेल, ज्ञान पाहिजे असेल, छोट्या छोट्या गोष्टी दात कसे घासावे, तोंड कसं धुवावं, कसं मूर्खाची लक्षणं काय असतात, उत्तम लक्षणं काय असतात, सगळ्या गोष्टी समर्थांनी आपल्याला ग्रंथराज दासबोधामध्ये सांगून ठेवलेल्या आहेत. आपण समर्थांना प्रार्थना करायची की आम्हाला या सगळ्या गोष्टीचं ज्ञान द्या. आम्हाला सगळं प्रपंच सांभाळायचं आहे. त्यावेळेसचा काळ, प्रत्येक काळ बदलत जातो. तुमची कृपा असेल तर आम्ही हा भवसागर तरू शकू. तुमच्या कृपेशिवाय आम्ही संत हे सगळे साधू दिसती वेगळाले, परी ते स्वरूप मिळाले, अवघे मिळून एकच झाले, देहाकार वस्तू असं समर्थ म्हणतात. संत हे एकच असतात, वेगळ्या वेगळ्या रूपाने येत असतात.